वाघमारे हो, वाघमारे झालं मनासारखं. त्या मुलानं पसंत केले मला. आता काय करू सांग. वाघमारे हो, होकार देऊ. हो लग्नाला तयार. मरे शांत व्हा. एवढं का चिडताय? चिडू नाही तर काय करू. हे बघ सत्या, मी का दुसरं लग्न नाही करणार. नाटक म्हणता म्हणता उद्या खरंच भोलावर चढायची वेळ आली आणि माझं लग्न खरंच त्या मुलाशी लागलं तर नाही मी माझा जीव देईन पण मी दुसरं लग्न नाही करणार. हो गा बसा, जीव द्यायच्या वार्ता करतायत. तू चिडू नकोस. हे सगळं तुझ्यामुळे होणार आहे. वाघमारे पण तुम्ही एवढं कशाला मनाला लावून घेताय? हे सगळं का सुरू आहे ते माहितीये ना तुम्हाला? हे सगळं का सुरू आहे ते आपल्याला माहिती. तुला मला पप्पांना माहिती. बाकीच्यांचं काय? मम्मी साहेब आणि बाकीच्यांना तर हे सगळं खरंच वाटते ना. मम्मी साहेब आणि बाकीची मंडळी माझ्या दुसऱ्या लग्नाकडे गांभीर्यानंच बघतात. आणि तसं पण मम्मी साहेबांना मी या घरात नकोच होते. त्यांना अशी न तशी आयती संधीच मिळाली मला या घरातनं कायमचं बाहेर काढायची. वाघमारे शांत व्हा तुम्ही. शांत व्हा. तुमचा तुमच्या सत्यावर विश्वास आहे ना? तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकते, पण तुझ्यापासून लांब जाण्याची कल्पना सुद्धा सहन होत नाही मला. मी स्वप्नात सुद्धा असा विचार नाही करू शकत. मी बघतो तुझी या जन्मात सुद्धा आणि पुढचे 7 जन्मात. वाघमारे अहो, मी पण तुमचाच आहे. मला एक गोष्ट सांगा, तुमच्यापासून वेगळं होऊन मी आनंदी राहू शकेन का? सांगा बघू. अहो 3 वर्ष काढलेत तुमच्याशिवाय मी. तो 3 वर्षाचा वनवास आपल्याला वेगळं करू शकला नाही. मग हे साधं लग्नाचं नाटक आपल्याला वेगळं करू शकेल असं वाटतं तुम्हाला? वाघमारे तुमच्या मनात ज्याची भीती आहे ना तसं काही होणार नाहीये. मी फक्त योग्य वेळेची वाट बघतोय. थोडे दिवस हे नाटक असं सुरू राहते. लवकरात लवकर तर माथे फिरवता चेहरा पण जगासमोर आणू. आर्यन बाळा, आर्यन. मम्मी साहेब, काय झालं? मी एवढा का अस्वस्थ आहेस तू? समजा ठीक आहे ना? हो हो मम्मी साहेब, समजा ठीक आहे. पण तुम्ही इथे? काय नाही, मी फक्त सांगायला आले होते का आयती आलेली संधी वाया घालवलीस बघतो. मला असं वाटलं होतं का तू मंजरी संगत लगीन करून खुश होशील आणि मी पण खुश होईल. म्हणजे आम्ही पण आता कसलं काय? तुझ्या मनातलं वटाव यायलाच मागत नाही ना. मंजरी तुला आवडते. आता त्या पोराने पहिल्या भेटीतच पसंत केली तिला. आता स्पष्ट काही ठाव नाही, पण बहुतेक मंजरीला पण ती पोरग पसंत आहे असं तिचा चेहरा बघून वाटत होतं मला. सपने, तुला काय वाटतंय ग? हा वय एक जोब्यांचा चेहरा बघून मला बी सेमच वाटतंय बघा. जाऊ दे बाबा, आता ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग म्हणायचं आणि सोडून द्यायचं. आता तुला मंजरीशी लग्न करायचीच इच्छा नाही म्हणल्यावर आम्ही तर काय करणार ना. पण चांगलं स्थळ घालवलंच बघ तू. म्हणून सपने म्हणत असते मी नेहमी का जी काही मनात असेल ना ती बोलून मोकळं व्हावं माणसाने. म्हणून मी मनात काही ठेवत नाही, लगेच बोलून टाकते. हाय का नाही मम्मी? खुबलत नको तिथं नको तवा पचकत असतीस तू. चला आता मंजरीच्या लग्नाच्या तयारी लागलं पाहिजे. मम्मी साहेब थांबा. सत्या, तुला वाटत असेल तो आपल्या समोर येईल, पण मला नाही वाटत. कारण त्याला यायचं असतं ना, तू कधीच आला असता. इतके दिवस नुसता आपल्याला नेहमी आपल्याला चकवा देते. प्रत्येक वेळेस आपल्याला तोंडावर पाडून पसार झालाय तो माणूस.
मला नाही या सगळ्याचा कंटाळा आलाय बघ आता. पेशन्स संपलेत आता. वाघमारे आता एवढे दिवस पेशन्स ठेवले ना आपण, मग अजून थोडे दिवस ठेवू की. हे बघा, लगेच हार मानून चालणार नाही. असं समजा की आपण आपल्या मिशनच्या अंतिम टप्प्यात आहोत. सध्या हे मिशन म्हणजे डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन झालं. तुला कळत कसं नाही? हे बघ, तू सुद्धा एक साधी गोष्ट लक्षात घे. सध्या अरे आपण त्याला पकडायचा प्लॅन करत बसू आणि तो दुसरा कुठला तरी डाव टाकून मोकळा झालेला असेल. आता सुद्धा त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी सुरू असणार. सध्या अरे आपल्याला शिव देण्यासाठी तो काहीही करू शकतोय. डेंजर माणूस आहे तो. कळत कसं नाही तुला? सध्या हे बघ, मला खूप भीती वाटते. यावेळेस त्यानं कुणाच्या जीवाचं बरं वाईट केलं ना. वाघमारे, असं विचारच डोक्यात आणू नका ना तुम्ही. हे बघा, ही घाबरून बिथरण्याची वेळ नाही आहे, भिडायची वेळ आहे. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला खात्री आहे जे काय घडल ना ते आपल्याला वाटतं तसंच आणि तेच घडल. थोडं बोलायचं होतं. आता काय उरले बोलण्यासारखं? मी तयार आहे मंजू मॅडमशी लग्न करायला. आहे माझी इच्छा त्यांच्याशी लग्न करायची. आवडतात ते मला, खूप आवडतात. मला ठावं होतं का ती तुला आवडते म्हणून, पण तू कबूल करायलाच तयार नव्हतास ना. अरे बाळा, आई मानतोस ना मला? मग आईला लेकाच्या मनातलं कळणार नाही असं होईल का? अरे तुझ्या नजरेतच ओळखलं होतं मी का मंजिरी तुला आवडते म्हणून, पण मी स्वतःहून तू कबूल करायची वाट बघत होते. आणि मला पण मंजिरीचे लग्न तुझ्यासारख्या देखण्या चांगल्या पोरासंगटच लावायचंय. पण मग ते मगाशी आलेलं स्थळ, त्या स्थळाला मार्गोळी. त्याचं काय करायचं ना ते मी बघते. तू फक्त आता टोसक्याला बाशिंग बांधून तयार राहा. मंजिरीचं दुसरं लगीन तुझ्या संगटच होणार, पण फक्त माझी एक अट आहे. अट? कसली अट? कसं आहे आर्यन, मी आहे राजकारणी बाई.